धनजी माचीनं डीजे थांबवतोय. त्यानंतर सन्माननीय प्रवीणजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जातो. प्रवीणजी पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. प्रवीण म्हणते माझा सन्मान आता केला तर मग मला जावं लागेल. नको जाऊ नको तू. धनजी माची ज्याच्याकडे अनुभव एक्सपिरियन्स आणि त्याच गोलंदाजाने या ठिकाणी पहिली विकेट मात्र प्राप्त केली आहे कोलशे टीमची मिस्टर प्रकाश पाटील मोहन घरत. कोण विसरणार मित्रांनो या खेळाडूला. याच मैदानावर इतिहास रचला होता मोहन घरतनं, हे विसरता कामा नाहीये. कोलशेत संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. क्रमांक 3 ची ट्रॉफी कोलशेतने देखील या गोडदेव स्पर्धेमधील उचललंय, हे मात्र विसरता कामा नाहीये. पॅडवर मारा केला होता. ऑन द राईट चेंडूला खेळले गेले. एक धाव ते वेगाने पूर्ण केले. डबलसाठी कॉल दिला जातोय. एका साईडला जम्प्स बॉन्ड राही. सध्याच्या घडीला आपण ही 11वी स्पर्धा मित्रांनो खेळत आहोत 23 स्पर्धांमधील. आणि त्या 11 स्पर्धेमध्ये जो सर्वाधिक विजेता, सर्वाधिक पारितोषिकांचा विजेता संघ जो आहे तो आहे जम्प्स बॉन्ड राही संघ. 3 वेळा या 10 स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन झालाय. सध्याच्या घडीला कागदोपत्री नंबर 1 वर हा संघ आहे जम्प्स बॉन्ड राही. मात्र या टीमचं देखील स्वप्न अधूर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा या धनजी माची. फुल टॉस आहे ऑफ साइडला. चेंडूला लॉफ्टेड खेळले गेले. एक्स्ट्रा कव्हर डीपला हा चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. मोहन घरत या खेळाडूने नेहमीच या मैदानावर चांगली इनिंग खेळले. हा चौकार 4. यावेळेस देखील सुरेख फटका, अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला गेला. सिंगलला डबल मध्ये क्विकली कन्वर्ट केलं गेलं. यावेळेस काय घडलंय, अपील तर मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. मात्र चर्चा होणार त्या ठिकाणी. क्रुशियल मोमेंट आहे, कारण इथे जर विचार केला तर धनजी माझे कौतुक करून चेंडू डायरेक्ट स्ट्राईक एंडवर फेकला गेला होता. आणि या पंच इथे मात्र आपला बोट वर करताय ती मोठी विकेट. सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात मिस्टर मोहन घरत बाद आउट. दोन धक्के. A1 जोडी, ज्या जोडीची चर्चा 40+ क्रिकेटमध्ये नेहमीच झालंय. 50 धावांची पार्टनरशिपचा रेकॉर्ड अनेक वेळा, एक वेळा नाही, 2 वेळा नाही, तर अनेक वेळा ज्या जोडीनं 50 धावांचा पार्टनरशिपचा रेकॉर्ड केलाय ती जोडी मैदानाच्या बाहेर यावेळेस प्रकाश पाटील आणि मोहन घरत ही A1 जोडी होती मित्रांनो. 40+ क्रिकेटमधली ती A1 जोडी. ती मात्र जास्त काळ त्या खेळपट्टीवर टिकू शकली नाहीये. एकतर प्रकाश पाटील ज्यांना आपलं अकाउंट देखील खोलता आलं नाहीये, 0वर बाद झाले. आणि त्यांच्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर मोहन घरत देखील त्या ठिकाणी बाद झाले. 2 धक्के आणि या धक्क्यातून सावरावं लागेल कोलशेट टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर निलेश. समोर संघ आहे जम्प्स बॉन्ड राही, जो सध्याच्या घडीला A1 संघ आहे, अव्वल दर्जाचा संघ आहे. त्या संघासमोर आपण खेळतोय, याचा मात्र विचार करावा लागेल. सिंगल क्विकली कंप्लीट केला गेला. एका धावेने धावसंख्या झाली ती म्हणजेच 6. गोलंदाज तयार. 7 झालेत, माफ करा. स्लिप खेळायचं होतं. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे.
पंच मात्र स्थिर आहेत अमोल वेतोस्कर सर. धनंजय माची यांची अपील होती. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपलंय. धावसंख्या पळकावर आपण पाहिली ती झाली आहेत म्हणजेच 2-7. मागची मॅच ओमरमध्ये गोडदेव वर्सेस आपण पाहिलं मालजीपाडा. एक जर तू प्रणित नोटीस केलं की 71 धावा होत्या म्हणून मी म्हणेन गोडदेव संघ जिंकला त्या ठिकाणी. जे कॅच ड्रॉप झाले जवळजवळ 4 ते 5 कॅच ड्रॉप झाले त्या ठिकाणी. या गोष्टीचा विचार गोडदेव टीमनं करावा कारण कुठेतरी क्षेत्ररक्षण ज्या पहिल्या मॅचमध्ये गोडदेव टीमनं केलंय ते कळीचा मुद्दा ठरू शकला असता जर स्कोरबोर्ड 40 किंवा 45 असतात तर. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार करा. टार्गेट 71 होतं नक्कीच त्यामुळे तुम्ही सेफ आहात. मात्र यानंतर तुम्हाला मॅच खेळायची आहे तर या ज्या काही चुका घडल्यात या चुकांवर पांघरून जर तुम्हाला घालायचं असेल तर पुढची जी मॅच असेल ती तुम्हाला मात्र चांगल्या पद्धतीनं खेळणं गरजेचं आहे. साई कृपा रिअल्टर्सचे सर्वा प्रशांतजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नितीनजी वारे एनपी स्पोर्टचे प्रोप्रायटर. मीरा भाईंदर बिग बॅश. मीरा भाईंदरच्या संपूर्ण टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या त्या खेळपट्टूंना नक्कीच एक चांगलं व्यासपीठ मिळवून दिले आहे नितीनजी वारे साहेबांना. आणि नक्कीच एक रिक्वेस्ट असेल नितीनजी आपल्याला की एखादा संकल्पना अशी देखील आणा की 40+ क्रिकेटचा एक हाफ तुमच्या मीरा भाईंदर बिग बॅशमध्ये आपण आणावा कारण जवळपास मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ भरपूर टीम आहेत वारे साहेब. 40+ बिग बॅश. ऑन साईड खेळायचं होतं. पिक करायचं होतं चेंडूला ऑन साईडला. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा वेगानं पुन्हा एकदा डबलचा कॉल. नॉन स्ट्राईक केला बॅटर डेंजर झोनमध्ये. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा इथे कंप्लीट. धावा झाल्या त्या तब्बल 10 धावा. आणि एन पी म्हटलं तर खरोखरच एक ब्रँड आहे आणि नेहमीच प्रत्येक वर्षी नितीनजी वारे साहेबांना त्या आपल्या मीरा भाईंदर बिग बॅश स्पर्धेमध्ये नक्कीच वेगवेगळी संकल्पना आणली आहे. पुढच्या वर्षी संकल्पना कशी असेल याची आतुरता नक्कीच मीरा भाईंदरच्या टेनिस क्रिकेटच्या सर्व खेळाडूंना असेल. ऑन साईडला फटका यावेळेस चांगला पाहायला मिळतोय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं. बाउंड्री लाईनवर त्या ठिकाणी फिल्डर आहे. प्रोडक्शन आहे. एकच धाव इथे मिळणार. बघा कालच्या दिवसाची आपण धावसंख्या 51 पाहिली. त्यानंतर आपण लो टोटल मॅचेस पाहिल्या. खास करून वाघवेळ टीमनं जी गोलंदाजी या मैदानावर कालच्या दिवसामध्ये केली. सगळ्यात महत्त्वाचं जुचंद्र संघ 31 धावसंख्येवर थांबला गेला. पांडू संघाला 27 धावसंख्येवर थांबवलं. आर के मोरवा या टीमला जवळपास 33 धावसंख्येवर थांबवलं गेलं. अशा प्रकारे आपण काल वाघवेळ टीमची गोलंदाजी पाहिली. मात्र आज रविवार बाईचा इशारा होतोय आणि या रविवारच्या दिवसाची सुरुवात प्रणित तब्बल 71 धावेनं सुरुवात झाली आजच्या दिवसाची. धावा झाल्या त्या 12. षटक क्रमांक आपण 2. विजेंद्र एकसरच्या मैदानावर काय अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला होता या खेळाडूनं आणि तिथून मात्र हा चेहरा फ्रेम मध्ये आला होता. खूप चांगला फटका. इन टू द गॅप ओव्हर द रोप. चेंडू थांबणार नाही आहे. निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. अभिनव क्रीडा संकुलनामध्ये आपण ही स्पर्धा खेळतोय. अभिनवच्या या क्रीडा संकुलनात अनेक रथी महारथी घडले गेलेत मित्रांनो. टेनिस क्रिकेटच्या अनेक हिऱ्यांना जन्म देणारी ही म्हणजे माती आहे अभिनवची. माती अभिनवची ही खेळपट्टी. यावेळेस डायरेक्ट हिट. विकेट डाऊन. पुन्हा एकदा चुकी घडली आहे त्या ठिकाणी. रवण्याच्या स्वरूपात आणखीन एक विकेट गमावले कोलशेट टीमनं. मिस्टर दिनेश या ठिकाणी परतीच्या मार्गी आउट. अभिनव क्रिया संकुलन मित्रांनो बघा KG पासून ते जवळपास कोर्स ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण या अभिनव संकुलनामध्ये दिलं जात आहे. MSCI त्यानंतर म्हणायचं गेलं तर MM
त्यानंतर म्हणायचं गेलं तर MCOM, MBA, BCA हे नवीन कोर्सेस सुरू झालेले आहेत अभिनव संकुलनामध्ये आणि नक्कीच याचा फायदा घ्यायला हवा. तर फक्त शिक्षणच नाही आहे तर शिक्षणाच्या व्यतिरिक्त नक्कीच अनेक सल्ले आणि अनेक क्षेत्राचं शिक्षण मी तर म्हणेल दिले जात आहे अभिनव संकुलनामध्ये. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी तो मिस्टर नितीन पाटील, बायसिकल मॅन म्हणून त्याची ओळख 40+ क्रिकेटमध्ये आहे. बायकर मॅन आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी आपण पाहिले बायकर मॅन, मात्र 40+ क्रिकेटमध्ये बायसिकल मॅन तो म्हणजे मिस्टर नितीन पाटील. मालिकावीर म्हणून बायसिकल देखील दिली गेलेली आहे. मालिकावीर म्हणून जवळजवळ वॉशिंग मशीन हे देखील दिली गेलेले आहे. लक्षात ठेवा मालिकावीर म्हणून. आता फक्त आतुरता आहे प्रणित की 2 व्हीलर 40+ क्रिकेटमध्ये 2 व्हीलर पाहायला मिळेल, नक्कीच पाहायला मिळू शकेल मॅन ऑफ द सिरीज म्हणून. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 18 धावा. अनेक खूप चांगल्या संकल्पना आल्या होत्या मालजीपाड्याच्या विषयी. मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की मालजीपाड्याची पहिली स्पर्धा बॅट्समॅन बॉलर्स सिरीज ही जी पारितोषिके दिली होती ती चांदीच्या मूर्त्या खास करून प्रत्येक खेळाडूला दिल्या गेल्या होत्या. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. डाऊन द लेग चेंडू हाताळला गेलाय. एकदा तर क्विकली पूर्ण केली गेली त्या ठिकाणी. बाईचा इशारा पंच अमोल वेतोसकर सरांच्या माध्यमातून दिला जातोय. 1 धाव. धावत संख्या झाली आहे ती 19. अनेक पुन्हा एकदा चांगली संकल्पना मालजीपाडा मास्टर्स क्रिकेट संघाने आणली आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये जो संघ चॅम्पियन बनणार त्या संघाला 2 दिवस फार्म हाऊस हे दिले जाणार आहे. उमेश भोईर आणि किशोर म्हात्रे यांच्या वतीनं 2 दिवस फार्म हाऊस. जो मालजीपाड्याच्या स्पर्धेचा चॅम्पियन जो संघ असेल त्या टीमसाठी. धावा झाली 20. वेलकम कार्यकर सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. एक विचार केला जर प्रणित आपण की आता नक्कीच यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आपण बहुतांश स्पर्धा पाहतोय. पूर्वीचा काळ जो या सर्व लेजंडरीने गाजवलाय टेनिस क्रिकेट जगतामध्ये, जर त्यावेळेस बघा कुठल्याही प्रकारचं लाईव्ह टेलिकास्ट चॅनल नसताना देखील ती प्रसिद्धी मिळवली या सर्व नामवंत खेळाडूंना. षटक क्रमांक आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 21. 21 धावा. गोलंदाज तयार नितीन पाटील. नासिन ऑन द पिच. व्यवस्थित फटका पाहायला मिळत नाही. बॅटच्या अगदी किनाऱ्यावर तो चेंडू आदळला गेला. जवळजवळ 3ऱ्या-4थ्या अटेम्प्ट मध्ये हा कॅच मात्र ड्रॉप झाला. प्रयत्न चांगला, एफर्ट चांगला लावला होता. जवळपास जगलिंग झाला होता त्या ठिकाणी. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, जवळजवळ 4थ्या वेळा तो चेंडू हातातून निसटला गेला. विकासचा तो कॅच होता. कोलशे टीम मागच्या वीक मध्ये हा संघ मित्रांनो जवळपास अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. हे 2 संघ आपण पाहिले होते मालवणीच्या त्या मैदानावर ग्रँड फिनाले मॅच साठी आमने सामने आले होते. आणि पुन्हा एकदा हे 2 संघ आपण आज पाहतोय या गोडदेवच्या मैदानावर. चांगली लाईन लेन डाऊन द ऑफ स्टंप. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. धावा झाल्यात फळकावर त्या तब्बल 23. आणि त्यावेळेस जम्पमोट राईट संघानं कोलशे टीमला पराभूत केलं होतं. ऑन साइडला यावेळेस फटका हवेत खेळला गेलाय, मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बँगळूरचे धावा संख्या झाली आहे ती तब्बल 29 धावा. बघा मागच्या वर्षी 40+ क्रिकेटमध्ये भरपूर काही इतिहास घडले गेले. एक म्हणजे आपण 40+ क्रिकेटमध्ये 100 धावा या आतापर्यंत पाहिल्या नव्हत्या. 97चा हायेस्ट स्कोर होता. 97 धावसंख्येपर्यंत बरेचसे संघ पोहोचले गेले होते. मात्र मागच्या वर्षी तब्बल 114 धावा 5 ओव्हरमध्ये हा एक रेकॉर्ड झाला 40+ क्रिकेटमध्ये.
त्यानंतर एक आश्चर्याचा धक्का दिलाय मागच्या सीझनचा 40+ क्रिकेटने. प्रथम बॅटिंग करताना 9 धावसंख्येवर संघ थांबला गेला होता. प्रथम बॅटिंग करताना फक्त 9 धावसंख्येवर. विचार करा, 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा बनवल्या होत्या आणि 10 धावाचं टार्गेट समोरच्या टीमला दिलं होतं. हा एक रेकॉर्ड घडला होता मागच्या सीझनचा विचार केला आपण तर. अनेक अर्धशतकं लागली गेली होती. 104 षटकार ठोकले होते मुर्द्याच्या त्या स्पर्धेमध्ये. भरपूर काही उतार चढाव आपण त्या मागच्या सीझनमध्ये पाहिले होते. यावेळेस ड्राईव्ह केलं गेलं, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं. रॉंग एंडला थ्रो, कुठेतरी स्ट्राईक एंडला थ्रो देणं गरजेचं होतं सुनीलला. मात्र नॉन स्ट्राईकला थ्रो दिला गेला. 2 धावा इथे कंप्लीट. धावसंख्या झाली ती तब्बल 31. 31 धावा. षटक क्रमांक आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. चौथं सुरू आहे. प्रशांत म्हात्रे गोलंदाज तयार. ऑन साइडला बेस चेंडू वाईडिस्ट लॉंग ऑन डीपला जातोय. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न. बघा कॉलिंग नव्हती. ज्या फोर्सनं विकास धावत आला होता तो फोर्स का थांबवला? तिथून शूट झाला असता कदाचित तरीही धाव एक मी म्हणू शकतो की होऊ शकली असती. मात्र मध्येच का थांबला गेला? आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. बघा 3 विकेट रनआउटच्या स्वरूपात गमावल्यात कोलशेट टीमनं. विकास आउट. मुंबईच्या नाक्यावर खाडीच्या काठावर कोल्यांच्या वस्तीचे आहे एक गाव. लोकांच्या भोंग्यावर पोरांच्या गॉसिपवर दोस्तांच्या कट्ट्यावर आहे त्याचं नाव. मुंबईच्या नाक्यावर खाडीच्या काठावर कोल्यांच्या वस्तीचे आहे एक गाव. लोकांच्या भोंग्यावर पोरांच्या गॉसिपवर दोस्तांच्या कट्ट्यावर आहे त्याचं नाव. आणि वारे साहेब 114 धावा कुठल्या होत्या? त्या वाघबीळ संघानं. आणि जो रेकॉर्ड होता 97चा तो वाघबीळ संघाच्या अगेन्स्टच होता. वाघबीळच्या अगेन्स्ट 97 धावांचा तो रेकॉर्ड होता. तो रेकॉर्ड वाघबीळ संघानंच तोडला. 32 धावा. चौथं षटक. 45. 50 भले नको, 45 स्कोरबोर्ड दिसायला हवा तर तुम्ही एक चांगली फाईट देऊ शकाल राईस संघाला. ओ चांगला चेंडू आहे. समोरून चेंडू टॉस झालाय. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. वेग देखील आपण पाहिलाय. ही खासियत आहे या खेळपट्टीची. कालच्या दिवसामध्ये आपण मनोज पाटील यांची गोलंदाजी पाहिली असेल, पंकज गोंधळे यांची गोलंदाजी पाहिली असेल. विथ द स्पिन विथ द बाउन्स या दोन्ही गोष्टी आपण त्या गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुभवल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला डाऊन द ग्राउंड डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघतो. हंसना चेंडूला फील्ड करतोय. सिंगल फक्त इथे मिळणार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 33. मेघनाथ घरत या व्यक्तीनं यावर्षी एक नवीन संकल्पना 40+ क्रिकेटमध्ये आणले. सर्वोत्कृष्ट 5 फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट 5 गोलंदाज या संपूर्ण मालिकेमध्ये टॉप 5 बॉलर्स, टॉप 5 बॅटर्स या खेळाडूंना मात्र सन्मानित करणार आहे मेघनाथ घरत त्यांच्या स्पर्धेमध्ये. यावेळेस डाऊन द ऑफ स्टंप. लाईन खराब. वाईटचा इशारा. एक खूप चांगली संकल्पना त्या ठिकाणी आणली आहे मेघनाथ घरत यांना यंदाच्या या वर्षामध्ये 40+ क्रिकेटच्या सर्व खेळाडूंसाठी. त्याच्यामध्ये सर्वात हायेस्ट लेवलवर आहे स्कोरमध्ये. यावेळेस समिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. विकेट डाऊन. मिस्टर मेघनाथ मात्रे बाद होत आहेत. आणि सर्वात हायेस्ट टोटल स्कोर जर कोणाचा असेल, सर्वाधिक धावसंख्या या यंदाच्या सीझनमध्ये जर कोणाच्या नावावर असेल तर तो आहे अलंकार तरे, ज्यांच्या नावावर 400हून अधिक धावा आहेत 9 स्पर्धांमध्ये. त्यानंतर सर्वाधिक विकेट अलंकार तरे. 24 विकेट अलंकारच्या अकाउंटवर आहेत. सर्वाधिक षटकार अलंकार तरे. 27 षटकार अलंकार तरे यांच्या नावावर आहेत. खूप चांगली संकल्पना मेघनाथ घरतनं आणले. या संपूर्ण मालिकेमध्ये टॉप 5 रँकिंगमध्ये तुम्हाला राहायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्या ठिकाणी कोलशेटच्या त्या स्पर्धेमध्ये तुमचा सन्मान हा केला जाणार आहे. टॉप 5 बॉलर्स, टॉप 5 बॅटर्स. धावसंख्या तब्बल 34 आणि 34 धावसंख्येवर 5 विकेट गमावल्यात कोलशेट टीमनं.
ओमप्रमध्ये गोडदेव टीमचे सर्व खेळाडू मास्टरचे सर्व खेळाडू आपण प्लीज मुख्य मंचा समोर यायचंय. सर्व सदस्य सभासद ओमप्रमध्ये गोडदेव सर्व सभासद आमच्या मुख्य मंचाच्या बाजूला आपल्याला जमा व्हायचंय. वेलकम नवघर संघाचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. या इनिंग नंतर नाणेफेक केली जाईल. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक काय स्क्वेअर लेग डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केलंय. डायरेक्ट हिट यावेळेस देखील फलंदाज बाद. मुंबईच्या नाक्यावर खाडीच्या काठावर कोल्यांच्या वस्तीचे आहे एक गाव. लोकलच्या भोंग्यावर पोरांच्या गॉसिपवर दोस्तांच्या कट्ट्यावर आहे त्याचं नाव. जाई मुरवा मुरधा उतनपाली नवघर गोडदेव खारी बंदरवाडी. जाई मुरवा मुरधा उतनपाली नवघर गोडदेव खारी बंदरवाडी. साऱ्या नगराचे आम्ही नगरकर, आम्ही भाईंदरकर, मीरा भाईंदरकर, आम्ही भाईंदरकर. मीरा भाईंदरकर, आम्ही मीरा भाईंदरकर. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पळकावर लावली आहे कोलशे टीमनं, ती म्हणजेच 6 बाद. धावा झाल्या त्या तब्बल 35. ओमप्रमध्ये गोडदेवचे सर्व सभासद आपण आमच्या मुख्य मंचाच्या बाजूला जमा व्हायचे आहेत. सर्व खेळाडू ओमप्रमध्ये गोडदेव सर्व खेळाडू आमचा मुख्य मंच जो आहे त्याच्या बाजूला तुम्हाला जमा व्हायचं आहे लगेचच. या इनिंग नंतर एक कार्यक्रम करायचा आहे. सर्वांनी या. सफल झाला होता. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आला होता खेळण्यासाठी. शॉर्ट बॉल दिला होता आणि त्या शॉर्ट बॉलला जवळपास पूल करायचं होतं. कारण बघा एक आगळी वेगळी शैली आहे पप्प्याकडे. ती शैली ओळखणं बऱ्याचशा खेळाडूंना नक्कीच जमलं नाहीये. खूप चांगला चेंडू यावेळेस वेगवान चेंडू टाकला गेलाय. फलंदाज बाद झालाय. 7वी विकेट डाऊन. धावा थांबल्यात कोलशे टीमच्या. धावा झाल्या त्या फक्त 35.
नगरसेवक देखील झाले आहेत. त्याबद्दल महेशजी म्हात्रे साहेब तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. येणाऱ्या आपल्या कारकिर्दीत नक्कीच नगराचा विकास हो, आपल्याच माध्यमातून अनेक गोरगरिबांचं कल्याण हो, अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या अनेक लोकांच्या समस्या आपण व्यवस्थित पूर्ण पार पाडू, एवढीच आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतोय आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप 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 शुभेच्छा देतोय. हॅलो चेक. कसे सर आवाज मारा, तुम्ही आले नाही गेले. हॅलो. याच दरम्यान मान्य श्री प्रकाशजी पाटील बंड्यादा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तदनंतर आम्ही काही सन्मान उरलेले आहेत ते आम्ही पूर्ण करून घेतोय. तर आमच्या सेनानगर एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष मिलनजी पाटील साहेब यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. नगरसेवक श्री महेश नरेश म्हात्रे, नवनिर्वाचित नगरसेवक मेरा भाईंदर महानगरपालिका यांचा एक भव्य दिव्य सन्मान संपूर्ण ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे. मी मिलन पाटील साहेबांना विनंती करतो, या आपण संपूर्ण सेनानगर एकता मित्र मंडळ येथे उपस्थित आहे. नितीन वारे आहेत, अरुण आहेत, सर्वांनी या एकत्रितरित्या आपला सर्वांचा सन्मान करण्यात येतोय. कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सेनानगर एकता मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष येथे उपस्थित आहेत. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. तदनंतर आम्ही श्री प्रकाश पाटील बंड्यादा, आपण देखील या, आपला देखील मंडळाच्या वतीने आम्ही एक छोटा सन्मान करणार आहोत. यस, नक्कीच. जर फिटनेस बघाल तर एखाद्या 16 वर्षाच्या मुलाला लाजवेल असा फिटनेस आहे प्रकाश पाटील यांचा. आणि नक्कीच एक आयरन मॅन ऑफ गोरदेव या बंड्यादादा, आपला देखील मंडळाच्या वतीने आम्ही एक सन्मान करतोय. प्रकाश पाटील उर्फ बंड्यादादा, फिटनेस एखाद्या 16 वर्षाचा मुलाला लाजवेल असा फिटनेस आहे. सकाळी मला वाटते 5 वाजता जी सायकल निघते ती डायरेक्ट चर्चगेट पर्यंत पोहोचते. आणि नक्कीच सगळ्यांना एक प्रश्न पडतो, लहान भाऊ कोण आहे, महेंद्र पाटील की प्रकाश पाटील? कारण दोघांची फिटनेस बघा. आणि लवकरच महेंद्र पाटील देखील अशीच फिटनेस करणार आहेत, आम्हाला आधीच सांगितलेलं आहे त्यांनी. त्यानंतर आमचे सुभाष पाटील, या आपला देखील इथे आम्ही सन्मान करणार आहोत. सामन्याला सुरुवात करतोय आम्ही. सामन्याला सुरुवात होते. 47 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे राई मास्टर संघासमोर. गोलंदाजी मार्ग प्रकाश, पहिला चेंडू इथे थोडस मिसफील्ड होते. लगेच 2 धावांसाठी फलंदाज निघालेले आहेत. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 1 शॉट आहे. यस, पंचांचा इशारा आहे तो 1 धाव शॉट आहे, म्हणजे एकच धाव. धनजी माछी स्ट्राइक एंडला फलंदाज आपल्याला कट करतायत. शॉर्ट पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव काही थांबू शकत नाही आहेत. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. 2 धावा. पहिल्या चेंडूवर 1 धाव शॉर्ट धावली होती, त्यामुळे एकच धाव मोजली जाते आणि दुसऱ्या चेंडूवर 1 धाव येते. सुनील आणि धनजी ही सलामीला आलेली जोडी राई मास्टर्स संघातर्फे. नक्कीच क्रमांक 1 चा असलेला संघ. नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधार भाईंदर आणि नवगर, या नाणेफेक होईल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ब्लॉक होल मध्ये मारा केला जातोय गोलंदाज प्रकाश यांच्या मार्फत. चला कर्णधार या. पुढील सामना असेल भाईंदर आणि नवगर. ओव्हर ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत.
प्रकाश पाटील बंडाळादा यांच्या मार्फत आर्थिक सहकार्य मंडळासाठी आलेलं आहे, तरी मंडळाच्या वतीने आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. याच दरम्यान मला वाटतं धावबादच्या रूपाने येथे फलंदाज बाद होतोय तो म्हणजे सुनील. काहीच गरज नव्हती, चेंडू जास्त लांब नव्हता यष्टीरक्षकामार्फत, परंतु धाव घेण्याचा मोह काही आवरू शकले नाही आहेत आणि फलंदाज होत आहेत बाद. पहिला धक्का बसतोय. गुळगुळ घुंगराची गाडी आली मनीषा भक्तीने जागी धन्यवाद डीजे. झाली. चला भाईंदर संघाचे कर्णधार ॲलन आले असतील तर या आपण लवकर, नाहीतर आपला प्रतिनिधी पाठवून द्या. संघ इथे उपस्थित झालाय. चला आपण या ओव्हर ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत. याच दरम्यान मुर्दा संघाचे अरविंद भोईर, अभिनव विद्यामंदिर, आमच्या ज्युनियर कॉलेजचे वरिष्ठ लिपिक अरविंद भोईर अविसर येथे उपस्थित झाले आहेत. विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या अविसर ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच संदेश पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपल्याला देखील विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. बॅट्समन कोण गेला? नवीन फलंदाज नितीन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सर हातात गेलाय आणि इथे मात्र अजून एक फलंदाज मला वाटतं धनजी माची धावबादच्या रूपाने बाद होऊन परत आहेत. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या अभिनव ज्युनियर कॉलेज माध्यमिक विभागाचे वरिष्ठ लिपिक तसेच मुर्दा संघाचे कट्टर पाठीराखे अरविंद भोईर सरांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सर. धनजी यांची जागा भरून काढण्यासाठी मॅन फ्रॉम राई प्रशांत किणी एक महत्वपूर्ण फलंदाज असेल. या 47 धावा पूर्ण करण्यासाठी प्रशांत किणी नक्कीच फॉर्म मध्ये आहेत. मागील 2 वर्षांपासून अतिशय सुंदर फलंदाजी या खेळाडू मार्फत आपल्याला पाहायला मिळते. रन 2च झालेत ना, 2 रन ना, 2 विकेट. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर फक्त 2 धावा झाल्या आहेत, 2 गडी बाद झालेत. परंतु आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. 47 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्याच प्रयत्नात दोन्ही फलंदाज आपल्याला दिसतात. पण प्रकाश यांची गोलंदाजी पाहिली तर अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र बिग करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय निर्धाव. तसेच याच दरम्यान मीरा भाईंदर महानगरपालिकेचे SI विजयजी चव्हाण साहेबांचं आगमन आपल्या या अभिनवच्या मैदानात झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण यायचं आहे, आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. विजय चव्हाण साहेब आपल्या प्रभागातील SI आहेत आणि याच दरम्यान दोन्ही संघनायक इथे उपस्थित झाले आहेत. मान्य श्री जगदीश घरत साहेबांना मी विनंती करतोय, या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. सहखजिनदार जगदीश घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार दोन्ही कर्णधारांना येथे अस्मी स्पोर्ट्सच्या मार्फत एक पाण्याची बॉटल आणि एनर्जल देण्यात येत आहे. नाणेफेक होईल आणि तदनंतर दोन्ही कर्णधारांचा सन्मान म्हणून अस्मी स्पोर्ट्सच्या वतीने यस नवगर संघ येथे नाणेफेक जिंकलेला आहे. एक पाण्याची बॉटल आणि एनर्जल हे अस्मी स्पोर्ट्सच्या वतीने देण्यात आलेलं आहे. भरत राऊत सर तिथे सबस्टिट्यूशन आहे बघा, प्लेयर चेंज करतायत. भरत राऊत हे प्लेयर चेंज करतायत बघा. पंच आणि समोरची टीम आहे त्यांना एकदा विचारून सल्ला मसलत करून निर्णय घ्यायचा आहे.
नियमावलीनुसार 40चा खेळाडू जर जायबंदी झाला असेल तर 40चाच खेळाडू हा क्षेत्ररक्षण करण्यासाठी येईल. आमचे सहखजिनदार तसेच सचिव येथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या निर्णयातनच हा निर्णय देण्यात आला आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मग या आहे बसा या. तुम्ही मला स्कोरिंग पण सांगाल, कॉमेंट्री पण सांगाल तर कसं? ओके, धन्यवाद पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल. गोडदेव संघ आणि गोडदेव ग्रामस्थांचा मनापासून आभार. पुन्हा एकदा चिंतामण पाटील बाबा, त्यानंतर भालचंद्र पाटील, वासुदेव पाटील, सगळे लिजंड खेळाडू आणि आमचे गोडदेवचे सर्व सहकारी यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे या व्यासपीठाला शोभा आलेली आहे. राई वर्सेस कोलशेत या दोन संघादरम्यान मॅच ऑन करा प्लीज. मी मगापासून सांगतोय, काली वेळ वाया जात होता, आजही वेळ वाया जातोय. मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो गली रिजन मध्ये. धावायचं नाहीये, डिक्लेअर झोन असेल तिकडे धावू नका. 2 धावा येत आहेत. पंच मला वाटतं बालकृष्ण आहेत, त्यानंतर आमचे मित्र अमोल वेतोस्कर बाळू त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या 2 धावेने झालेली आहे ती 4. दुसरं षटक जितू शेळके. लेकडे ग्लान्स आहे, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा जातोय की बघूया. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय आम्ही. चेंडू लागलेला आहे. 2 धावा. खेळाडूंना विनंती आहे, जेव्हा चेंडू बिल्डिंगला लागेल तेव्हा पंचांच्या इशाऱ्याची वाट पहा. पुढची स्पर्धा, बाहेरील स्पर्धा दमण येथे आहे. पहिल्या स्पर्धेसाठी श्री कमलेश म्हात्रे अध्यक्ष आणि जगदीश घरत यांच्या मार्फत ट्रॉफ्या आलेल्या आहेत. पुन्हा एकदा लेकडे बघूया. हा फटका नक्कीच षटकारासाठी असेल. अप्रतिम फटका. जितू शेळके, एक तेरी तो एक मेरी. वाजव डीजे. गुळगुळ घुगराचे वाघवीळ संघ येईल तेव्हा त्यांचं एक वाघवीळचं गाणं आहे, ते आज वाजवायचं आहे. काल सूचना केली होती, परंतु आज ते राखून ठेव. वाघवीळ गावचं काय ते. हा, यावेळेला मात्र जबरदस्त डिलिव्हरी आहे. हा ना चाललेला आहे. अप्रतिम चेंडू काहीसा उसळी घेतोय. बायचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या आहे ती 13 धावा. जितू शेळके षटक मार्गस्थ. सामोरे जातील नितीन पाटील. नॉन स्ट्राईकला आहे ते प्रशांत किणी. दुसरं षटक. धावा करायच्या आहेत एकूण त्या 47. उंच फटका, क्या बात आहे. दुसरा षटकार. सर्व मदार जितू शेळके यांच्यावरती होती. त्याच जितू शेळके यांना मार पडतोय. या षटकातला हा नितीन पाटील यांचा दुसरा षटकार. वाजव. यावेळेला मात्र कार्पेट ड्राईव्ह आहे. हॅलो बोला. बोला. असू द्या असू द्या, समजू द्या लोकांना. 20 झाल्या. असं आहे का. 18 आल्या ना. सॉरी सॉरी, माघार घेतो. चला ठीक आहे. सॉरी सॉरी, आम्ही प्रेम भावनेने टाकतो. चला सॉरी 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 सॉरी. चला ठीक आहे. ओके ओके. चला वळूया सामन्याकडे. या फटक्यावरती धावा आलेल्या आहेत त्या 1. धावसंख्या झालेली आहे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. अजूनही धावा करायच्या आहेत 27. मी सकाळपासून सांगतोय तर मला बोलताय तुम्ही बोलू नका. आता मी बोलतोय ते ऐका प्लीज. विनंती करतोय सर्व संघांना, वेळेची काळजी घ्या. आपल्याला आज एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे. भरत राऊत, या सूचनेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. काल ठीक होतं पण आज समजून घ्यायचं आहे. वारंवार तुम्हाला वेळेबद्दल बोलायचं आहे. एक मॅच, 7वी मॅच एक्स्ट्रा आहे. नितीन पाटील एक षटकार अप्रतिम.
तिसरं षटक मला वाटतं गोलंदाज आहेत ते दिनेश. 27 धावांची गरज आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 18. 9 त्रिक 27. 9चा एव्हरेज. नंदन, सर्व नजर आज नंदनवरती आहे. जादूची गाडी आहे ती. चेंडू फुलटॉस आहे. जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडूवरती येत आहे क्षेत्ररक्षक. चेंडू हातातून सुटतोय. 2 तर झालेले आहेत. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा 3 धावा. एकच धाव होती. गचाळ क्षेत्ररक्षण. मला वाटतं धावसंख्या 3 धावाने. नंदन, जादूची गाडी सांगितली मला. पेट्रोल संपलं, आपण दुसरं टाकूया. गोरदेव गावातील हर्षद पाटील यांनी यायचं आहे. हर्षद पाटील यांनी मंचावरती यायचं आहे. जेवणाची व्यवस्था 1 नंतर सुरू राहणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. चेंडू फुलटॉस. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जातोय. 2 डिक्लेअर धावा. 2 धावांनी धावसंख्या 25. अजूनही धावांची गरज आहे 22. चेंडू शिल्लक आहे 10. 16 22. प्रशांत किनी एक अप्रतिम षटकार. क्षेत्ररक्षण लावताना जरा लक्ष द्या. आणि पंच, चारही पंचांना विनंती करतोय, आता सर्व वेळ तुमच्या हातात असणार आहे. बोललात तरी चालेल, कोणी काही वाईट वाटून घेणार नाही आहे. लेकडे ग्लान्स आहे. बघूया चेंडू कुठे जातोय. वळाला तर नाही. 2 धावा. जरा बाहेर गेला असता तर नक्कीच चौकार गेला असता. 2 धावा डिक्लेअर झोन. 2 धावांनी धावसंख्या 27. धावा करायच्या आहेत 20. चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं 15 20. हर्षद पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्याला आलेलं आहे. गोडदेव ग्रामस्थ आणि ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. सर्व व्यासपीठावरील मान्यवर व्यक्तींचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. अप्रतिम सुंदर थेट प्रक्षेपण चालू आहे मोठ्या पडद्यावरती. लाईव्ह स्क्रीन, क्या बात आहे. गोडदेव गाव अवतरलेला आहे. यावेळेला मात्र बघूया स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका. मोहन घरात झेल सोडणार नाहीयेत. प्रशांत किनी सारखा मोहरा बाद होतोय. वाजव डीजे. प्रयत्न. चेंडू निघून जातोय. चेंडू निर्धाव. आता 12-19. दोन्ही संघांना समान संधी आहे जिंकण्याची. जो चांगला गोलंदाजी करेल तो जिंकेल. जो चांगला फलंदाजी करेल तो जिंकेल. पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय. महेंद्र पाटील, बाबूबाई
आपल्याला संध्याकाळी भेटायचं आहे. आज वाढदिवस आहे सदस्य प्रभाकर म्हात्रे घोडबंदर यांचा आणि त्यांच्या मुलीचा आज साखरपुडा जायचा आहे. ऐत्याला लाईट बंद करा कारण मुलगा गोडदेव गावचा आहे. सर्वांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ठाकूर घराण्यातील मुलगा आहे. प्रभाकर म्हात्रे यांच्या मुलीचा साखरपुडा आहे आणि सर्व आगरी समाज सामाजिक संस्थेच्या सर्व संघांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली मिलन पाटील, त्यानंतर आमचे बंटी नाईक, जयप्रकाश दादा आणि मला वाटतं म्हात्रे घराण्यातील एक नाव आहे हरेश्वर म्हात्रे ना, हरेश्वर म्हात्रे यांना या व्यासपीठावरून आणि गोडदेव गावाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद. गोलंदाज विकास पाटील 12-19. रवींद्र कारेकर या मित्रा, माझी खेळाडू, आमचे मित्र या, विनंती करतोय डोकं खाजवू नका. गोडदेव संघ जिंकलेला आहे. माझी खेळाडू आहेत. जास्त खेळाडू जर कुठे व्यासपीठावर असतील तर ते गोडदेव गावात. पोत पोत भरलेला माझी खेळाडूंचा आणि आजी खेळाडूंचा, तसंच तरुणांचा संघ जर असेल तर गोडदेव. उंच फटका आहे. विकास पाटील चाललेत चाललेत चाललेत, पोचू शकले नाही. 2 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी नाही थांबवलेला आहे प्रशांत यांनी. 11-17. उंच फटका, फॉलो थ्रू मध्ये स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न. चेंडू सुटतोय विकास यांच्या हातातून. सर्कल मध्ये कंपल्सरी 2 खेळाडू आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं असतं. पुढचा चेंडू 11 चेंडू 17 धावा. 11-17 कोलशेत वर्सेस राई. यावेळेला मात्र कार्पेट ड्राईव्ह आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मोहन, चेंडू हातातून सुटतोय. थ्रो दिला जाईपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्यात. पंच स्थिर. वेतोस्कर, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. मुकेश पाटील, ही पण जादूची गाडी आहे. जादूची पिशवी आणि जादूची गाडी, ते त्यांनाच माहिती, फक्त मामाला माहिती. मामा, बालचंद मामा, त्या पिशवीत काय असतं? आता आपलं संपलं दिवस, उपवासाचा दिवस चालू झालं. बाबा चिंतामण पाटील, कालही संपूर्ण दिवस, आजही सकाळपासून. बाबा काय तुमचं काय राज काय या सगळ्या जगण्याचं, जीवनाचा आनंद घेण्याचं? बघावं तेव्हा फिट, काजू बदाम पिस्ता. उंच फटका आहे. मोहन घरात पुन्हा एकदा की विकास पाटील, कोण येतंय? चेंडू हातातून सुटतोय आणि हा चौकार, नशिबाचा चौकार.
अप्रतिम गाणी आगरी कोळी ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं गोडदेव ग्रामस्थ आणि ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ यांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतोय. ब्रह्मदेवाला साक्षी ठेवून गेले 2 दिवस ही स्पर्धा सुरू आहे. अतिशय सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे. गावाचा देव ब्रह्मदेव. नंदन, माझं लक्ष आहे तुझ्यावरती बेटा. हा, बापाला पडली नाही, मी काय करू. श्री कुठे आहेस रे बेटा? कोणचा फटका आहे यावेळेला, झेल की काय षटकार? पहिल्या चेंडूवरती षटकार पप्प्या यांचा. चेंडू शिल्लक 6 आणि धावा करायच्या आहेत फक्त आणि फक्त 3. धावा झाल्या 44, धावा करायच्या आहेत 47. 46 धावा झाल्या आहेत. 43 44. 3 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. शेवटचं षटक मला वाटतं स्वतः मेघनाथ घरत अगोदर यायला पाहिजे होतं. मेघनाथ घरत यांनी पप्प्या यांचा अप्रतिम षटकार पहिल्या चेंडूला सामोरे जाताना. काय ते नक्की सांगा. 6 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज मेघनाथ घरत. उंच फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला कोण आहे तिकडे? आणि कोणी नाही आहे. चेंडूकडे पाहत राहिले. षटकाराने सामना संपतोय. अभिनंदन राई संघ, हार्डलक कोलशेत. विनंती आहे सर्व संघांना, थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था सुरू होणार आहे. कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये. त्यानंतर मीरा आणि मला वाटतं अरे याचा रेकॉर्ड काही शोधायचा. शुभ सन्मान केला जातोय गोडदेव गावाच्या वतीनं आणि ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ गोडदेव यांच्या वतीनं आपले मित्र सुभाष पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. कुंदन त्या ठिकाणी सूर्य येतोय, बाकी काही नाही. तुझ्यासारख्या लंबू माणसाची गरज आहे तिकडे. गोटूला बोलवा. चला, यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मला वाटतं नाणेफेक जिंकलेली आहे ती नवघर संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे भाईंदर संघाला. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. शुभ सन्मान केला जातो.